सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक महिन्यात अशी एक सेवा आहे जी थेट भगवान श्री विष्णूपर्यंत पोहोचते असं मानलं जातं. ती म्हणजे गोमातेची सेवा. गोमातेच्या चरणी अर्पण केलेली एक पोळी, एक मूठ चारा किंवा प्रेमाने केलेला स्पर्श अनेक जन्माचे पुण्य देतो असा आपला विश्वास आहे. म्हणूनच पुरुषोत्तम महिन्यात गो सेवेचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. पण नेमकी ही सेवा कशी करावी, तिच्या मागील आध्यात्मिक रहस्य काय आहे आणि अधिक महिन्यात गोसेवा केल्याने कोणते पुण्य मिळते, चला जाणून घेऊया. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास. हा महिना भगवान श्री विष्णूला समर्पित मानला जातो. या काळामध्ये जप, दान, व्रत, पूजा, अर्चना, सेवा यांना विशेष असे महत्त्व आहे. आणि यामध्ये सगळ्यात गोसेवा अत्यंत पुण्यदायी मानली जाते. विशेषतः स्कंदपुराण आणि पद्मपुराणामध्ये पुरुषोत्तम मासातील दान, जप, सेवा आणि भक्तीचे मोठे महत्त्व सांगितलेले आहे. तसेच श्रीमद भागवत पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण यांच्या गोप्रेमाचे आणि गायीच्या सेवेचे सुंदर असे वर्णन आढळते. सनातन धर्मामध्ये गोमातेला आईचे स्थान दिले आहे, कारण गोमातेमध्ये सर्व देवतांचा वास मानला जातो. असं म्हणतात की गायीच्या शरीरात 33 कोटी देवता निवास करतात. म्हणूनच गोमातेची सेवा म्हणजे सर्व देवतांची सेवा असं मानलं जातं. भगवान श्रीकृष्णाने गायी अत्यंत प्रिय होत्या, त्यामुळे गोसेवा ही श्रीकृष्ण भक्तीचाच एक भाग मानली जाते. अधिक महिन्यात जर भक्तीने गोमातेची सेवा केली, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. गोसेवा करण्यासाठी मोठ्या गोष्टीची गरज नसते. मनात भक्ती आणि प्रेम असणं महत्त्वाचं असतं. आपण दररोज गाईला पोळी खाऊ घाल म्हणजे गोग्रास म्हणतात. पोळी खाऊ घालणं म्हणजे गोग्रास असते. गाईला गुळ किंवा चारा अर्पण करायचं किंवा हिरवे गवत द्यायचं खायला, किंवा शक्य असल्यास गोशाळेत थोडे दान पण करायचं. अनेक ठिकाणी अधिक महिन्यात गाईची पूजा अर्चना करण्याची सुद्धा परंपरा आहे. आपण कशी करायची गोमातेची? तिच्या गोमातेला आधी आपल्या दारात हे करायचं. आल्यानंतर तिच्या खुरावर पाणी टाकायचं थोडंसं, तिच्या कपाळावर थोडं पाणी लावायचं आणि हळदी, कुंकू, फुलं व्हायची आणि तिची प्रदक्षिणा घालायची. असं मानलं जाते की गोमातेची परिक्रमा किंवा प्रदक्षिणा केल्याने पृथ्वी प्रदक्षिणा इतके पुण्य मिळते. आणि गाईला थोडंसं गोडधड खाऊ घालायचं, गोग्रास काही आपण किंवा धोंडे. 33 धोंडे तर अवश्य असतात अधिक महिन्यामध्ये. विशेषतः गुरुवार, एकादशी, पौर्णिमेला गोसेवा करणे शुभ मानले आहे. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा गोमाते नमा असा जप करत सेवा करायची. काय होतं, हे केल्यानं मनाला शांती मिळते असं अनेक भक्त सुद्धा सांगतात. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये गोसेवा एक फक्त धार्मिक परंपरा नाही, ती आहे दया, प्रेम आणि संवेदनशीलता शिकवणारी एक सुंदर भावना. गोमातेच्या डोळ्यातील शांतता, तिच्या निरागसतेतून मिळणारं समाधान हे मनाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा देतात. अनेक ठिकाणी असं म्हणतात सुद्धा की अधिक महिन्यामध्ये भक्तीने गोसेवा सुरू केल्यानंतर घरातील वातावरण शांत झाले होते, मनातील भीती कमी होते, सकारात्मक बदल जाणवतात असं सुद्धा मानलं जातं. आणि असं होतं, असे अनुभव सुद्धा आहेत कोणाकोणाला. धर्मग्रंथामध्ये सुद्धा गोदान, गोसेवेचे मोठे महत्त्व सांगितलेले आहे. मात्र सेवा करताना दिखावा नसावा. मनापासून केलेली छोटी सेवा देखील अमूल्य मानली जाते. जर तुमच्या आसपास गायी नसेल, जवळच्या गोशाळेत जायचं, तिथं सेवा करायचं, तिथे चारा, दान, पाण्याची व्यवस्था किंवा आर्थिक मदत सुद्धा करावी. लक्षात ठेवा, सेवेपेक्षा त्यामागची भावना मोठी असते. प्रेमाने केलेली छोटी गोष्टही भगवानपर्यंत पोहोचते, म्हणजे देवापर्यंत पोहोचते असं मानलं जातं. या अधिक महिन्यात भगवान श्री विष्णूची कृपा प्राप्त करायची असेल, एक छोटीशी गोसेवा नक्की करावी. कारण आपल्या सनातन धर्मात गोमातेला फक्त एक प्राणी मानले नाहीये, ती आहे, तिला मातृत्व, करुणा आणि पवित्रचे स्वरूप मानले जाते. असं म्हणतात, गोमातेच्या चरणी अर्पण केलेली सेवा थेट श्री विष्णूपर्यंत पोहोचते आणि मनापासून केलेली छोटीशी सेवा देखील अनेक जन्माचे पुण्य देऊन जाते. प्रेमाने दिलेली एक पोळी म्हणजे गोग्रास, एक मूठ हिरवा चारा किंवा भक्तिभावाने केलेला एक नमस्कार देवाला प्रिय मानला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक अधिक महिन्यामध्ये अनेक असे गायीची छोटं ना छोटं किंवा आपण अधिक महिन्यात गायीची सेवा करावा. गोसेवा ही फक्त परंपरा नाही,
ती आहे दया, प्रेम, संवेदनशीलता शिकवणारी एक सुंदर संस्कृती आहे. गोमातेच्या डोळ्यातील शांतता, तिच्या निरागसतेतील माया आणि तिच्या सहवासातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा मनाला एक वेगळे समाधान देऊन जाते. पुराणामध्ये गोसेवेचे मोठे महत्त्व सांगितलेले आहे. विशेषतः पुरुषोत्तम महिन्यात केलेली गोसेवा अत्यंत पुण्यदायी अशी मानली जाते. म्हणून या अधिक महिन्यात शक्य असेल गाईला चारा द्यावं, गोशाळेत सेवा करावं आणि कमीत कमी प्रेमाने तिच्या चरणी नमस्कार करावा. कारण सेवा मोठी नसते, भावना मोठी असते. आणि भक्तीने केलेली छोटी कृती ही जीवनात सुख, शांती आणि समाधानाचा प्रकाश घेऊन येते. आपल्या सनातन धर्मात असंही मानलं जाते की गोमातेची अर्चना म्हणजेच भगवान पुरुषोत्तमाची अर्चना. गोमातेच्या चरणी वाहिलेले एक फूल, अर्पण केलेला चारा किंवा प्रेमाने दिली एक पोळी थेट विष्णूंना प्रिय मानली जाते. पुराणामध्ये गोमातेला सर्व देवतांचे निवासस्थान सांगितलेले आहे. म्हणूनच गोमातेची सेवा ही केवळ एक परंपरा नसून ती भक्ती, करुणा आणि भक्तीची सुंदर अशी साधना मानली जाते. विशेषतः अधिक महिन्यात म्हणजेच पुरुषोत्तम महिन्यामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये भगवान विष्णूला समर्पित काळ मानला जातो. या महिन्यात केलेले जप, दान, पूजा, सेवा, अर्चना सर्व पटीने फलदायी मानलेले, अनेक पटीने होते. त्यामध्ये गोसेवेला अत्यंत विशेष असे स्थान दिले आहे. तिचं रूपातील मातृत्व, तिच्या डोळ्यातील शांतता आणि तिच्या सहवासातून मिळणारी सकारात्मक आपल्या मनाला एक वेगळं समाधान देते. अच्छा, आणि दुसरं एक मला सांगायचं वाटतं की डिप्रेशनमध्ये सुद्धा गाईला आपण टच केलं, स्पर्श केला तर डिप्रेशन सुद्धा कमी होतं. म्हणजे एवढी सकारात्मक ऊर्जा असते. म्हणूनच या अधिक महिन्यात शक्य असेल गोमातेची अर्चना करावं, तिच्या चरणी हळदी कुंकू व्हावं, फुलं अर्पण करावं आणि गोडधड किंवा चारा द्यावं, गोग्रास द्यावं, 33 धोंडे अर्पण करावे, देवीला खाऊ घालावं, आपल्या हाताने खाऊ घालावं आणि मनापासून तिचा आशीर्वाद घ्यावा. कारण भक्तिभावाने केलेली छोटी सेवा देखील भगवान पुरुषोत्तमापर्यंत नक्कीच पोहोचते. जय गोमाता, जय श्रीकृष्ण, जय पुरुषोत्तम प्रभू.